हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्पिरिच्युअलिटी बाय राकेश देशपांडे. कसे आहात? मेडिटेशन करताय? मेडिटेशन करत राहा, कारण मेडिटेशन ही एकमेव गोष्ट अशी आहे ज्याच्यामुळे आपलं आयुष्य सुखकर होणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इनर एलिमेंट किंवा एक्स एलिमेंट असं म्हणू, आत्मतत्व असं म्हणू, त्याचं स्वरूप जाणून घेण्यासाठी अद्वैत वेदांतामधल्या एका गोष्टीचा आधार घेतला होता. आज आपण सायकोलॉजिकल पॅटर्न समजून घेण्यासाठी अद्वैत वेदांतामधल्याच अजून एका गोष्टीचा आधार घेणार आहोत. पण त्यासाठी आधी सायकोलॉजिकल पॅटर्नचे बेसिक समजून घेण्यासाठी आणि सायकोलॉजिकल पॅटर्नचा एनलायटनमेंटशी असलेला संबंध समजून घेण्यासाठी हे 2 व्हिडिओ बघणं गरजेचं आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सापडेल. आता आधी अद्वैत वेदांतामधली ती गोष्ट जाणून घेऊयात. ती गोष्ट अशी आहे की कोण्या एका गावामध्ये एक धोबी राहत असतो. हा धोबी रोज सकाळी उठल्यावर आपल्या गाढवावर सगळे कपडे लादून त्याला नदीवर घेऊन जात असतो. नदीच्या इथे गेल्यानंतर त्या गाढवाला एका झाडाला बांधून ठेवून सगळे कपडे उतरवून नदीवर जाऊन ते कपडे धुत असतो. असंच एक दिवस तो सकाळी उठतो, गाढवावर सगळे कपडे लादतो आणि गाढवाला घेऊन नदीच्या दिशेने जायला सुरुवात करतो. नदीच्या इथे पोहोचल्यानंतर जेव्हा गाढवाला झाडाला बांधायची वेळ येते तेव्हा त्याच्या लक्षामध्ये येतं की अरेच्छा, आज तर आपण दोरी घरी विसरलेले आहोत. आता गाढवाला बांधायचं कसं? आता परत घरी जायचं आणि दोरी घेऊन यायचं, ह्याच्यामध्ये अर्ध्याहून जास्त दिवस राहण्याची शक्यता आहे. म्हणजे कदाचित आजचा दिवस माझा वाया जाऊ शकतो. आता काय करावं बरं? अशा विवंचनेमध्ये असतानाच त्याला एक वाटसरू भेटतो. वाटसरू म्हणतो, एवढंच ना, मी तुला हेल्प करतो. तो म्हणतो, तू एक काम कर, गाढवाच्या इथे जा आणि गाढवाला रोज ज्या पद्धतीने दोरीने बांधतोस तसं बांधल्याचं ॲक्शन कर, तसं बांधल्याची ॲक्टिंग कर. असं तू प्रिटेंड कर की तू गाढवाला बांधतोयस, पण तुझ्या हातामध्ये दोरी नाहीये, इतकाच फरक आहे. तो म्हणतो ठीक आहे. तो गाढवाच्या इथे जातो आणि रोज गाढवाला दोरीने ज्या पद्धतीने बांधतो त्या पद्धतीने बांधल्याची तो ॲक्शन करतो. ते पाहिल्यानंतर तो म्हणतो ठीक आहे, एकदा ट्राय करू, काही फायदा झालाय का, म्हणून तो गाढवाला ओढून वेगळ्या दिशेला घेऊन जायचं ट्राय करतो. तेव्हा त्याच्या लक्षामध्ये येतं की गाढव तर हलतच नाहीये, कारण गाढवाला असं वाटलेलं आहे की आपल्याला दोरीने बांधलेलं आहे. ओके, प्लॅन सक्सेसफुल. तो सगळे कपडे घेतो, नदीवर जातो, कपडे धुतो आणि परत जेव्हा घरी जायला तो निघतो, सगळे कपडे तो गाढवावर लोड करतो, तेव्हा त्याच्या लक्षामध्ये येतं की गाढव हलतच नाहीये. तो गाढवाला खूप ओढायचा प्रयत्न करतो, पण गाढव काही हलायला तयारच होत नाही. मग काय करायचं? अशा वेळेला तो परत जाऊन त्या वाटसरूला शोधून आणतो आणि म्हणतो की अरे, तुझ्या सांगण्यावरून मी असं केलं, पण आता तर माझं गाढव जागचं हालायलाच तयार नाहीये. तो म्हणतो, अरे मग आता उलटी ऍक्शन कर. रोज तू गाढवाला घरी घेऊन जायच्या वेळेला जेव्हा गाढवाची दोरी सोडतोस तेव्हा ते सोडताना तुझी ऍक्शन करतोस, तीच सगळी ऍक्शन आज तू रिपीट कर. तो म्हणतो ओके. तो जातो, परत गाढवाच्या इथे जाऊन दोरी सोडल्याची ऍक्शन करतो आणि ती ऍक्शन केल्या गाढव सुटून मोकळं झाल्यासारखं भासायला सुरुवात होते. गाढवाच्या हालचाली बघून असं लक्षामध्ये येतं की गाढवाला कळलेलं आहे की आपल्याला सोडलेलं आहे, अँड देन तो गाढवाला घेऊन आपल्या घरी जातो. अद्वैत वेदांतामधली ही गोष्ट सायकोलॉजिकल पॅटर्न एक्सप्लेन करते की माणसाचे सायकोलॉजिकल पॅटर्न असेच आहेत. माणसाला असं वाटतंय की आपण बांधले गेलेले आहोत, आपल्याला जे सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत त्या पॅटर्न्सनुसारच आपल्याला बिहेव करायला हवं, आणि त्यामुळे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसच्या साह्याने जेव्हा हे सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज केले जातात तेव्हा त्याला मोक्ष किंवा मुक्ती असं म्हणलं जातं. आता अद्वैत वेदांताची ही गोष्ट सायकोलॉजिकल पॅटर्न एक्सप्लेन करते. खरंच असं सायकोलॉजिकल पॅटर्न वगैरे काही असतं का की जे काही आहे ते आपल्या इथे आहे? म्हणजे सायकोलॉजिकल पॅटर्न तर आहेत, पण ते खरं आहेत का? की आपल्याला असं वाटतंय की आपली जी काय काही मतं आहेत ती खरी आहेत, आपण आपली ज्या गोष्टीबद्दलची काहीही मतं तयार केलेली आहे ती मतं खरी आहेत, कारण त्या मतानुसारच आपण विचार करतोय आणि तेच विचार आयुष्यामध्ये मॅनिफेस्ट होत आहेत, पण ती मतं खरी आहेत? जसं त्या गाढवाला वाटतंय की आपल्याला बांधलेलं आहे तसंच आपल्याला सुद्धा बांधल्यासारखं वाटतंय. सायकोलॉजिकल पॅटर्न जसे आहेत तशीच खरं सिच्युएशन आहे का? की सिच्युएशन काहीतरी वेगळी आहे, पण आपणच काहीतरी ग्रह करून घेतलेले आहेत? भलेही आपल्यासमोर सातत्याने येणाऱ्या गोष्टीनुसार आपण आपले ग्रह करून घेतलेले असले, आपले सायकोलॉजिकल पॅटर्न तयार झालेले असले, तरी सुद्धा सिच्युएशन खरंच अशी आहे हे आपण गॅरंटीड सांगू शकतो? यासाठी किंवा हे समजण्यासाठी काही उदाहरणांचा आधार घेऊयात. आता उदाहरणाला सुरुवात करताना आपण या समाजाने आपल्यावर केलेले जे सायकोलॉजिकल पॅटर्न्स असतात तर तिथपासून स्टार्ट करूयात.
ओके, हा समाज काय सांगतो, तर विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी, विशिष्ट वयामध्ये तुमचं शिक्षण कंप्लीट व्हायला हवं, विशिष्ट वयामध्ये तुमचं लग्न व्हायला हवं, अजून बऱ्याच गोष्टीसाठी आपल्या समाजाने वयाची अट घातलेली असते. त्या वयानुसार जर ती गोष्ट झाली नाही तर मात्र आपल्याला कॉम्प्लेक्स यायला सुरुवात होते. आणि त्यामुळे या समाजामध्ये असलेल्या सर्वांचा हा हट्ट असतो की नाही, काय झालं तरी या वयामध्ये माझी ही गोष्ट व्हायलाच हवी. म्हणजे आपला एक सायकोलॉजिकल पॅटर्न या समाजाने तयार केलेला आहे की विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी. त्यानुसार आपण अशी अपेक्षा करतो की या वयामध्ये माझी ही गोष्ट व्हायला हवी, आणि जर ती झाली नाही तर मात्र आपण अस्वस्थ होतो, तर आपण मनःशांती घालवून बसतो. आत्ता आपण जी अद्वैत वेदांतमधली गोष्ट ऐकली ती गोष्ट हेच सांगते की खरंच हे सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत, किंवा जे आपले सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत त्यानुसार खरंच सिच्युएशन आहे का, खरंच एखाद्या विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी का, खरंच कुठलीही गोष्ट होण्यासाठी वयाची अट असते का. आपण या समाजामध्ये अनेक जण असे पाहतो ज्यांच्या गोष्टी विशिष्ट वयानुसार होत नाहीत. ठीक आहे, स्टील ते त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदी असतात, सुखी असतात, समाधानी असतात. मग नक्की काय, मग का विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी हा हट्ट आहे. इन शॉर्ट, आपण असे सायकोलॉजिकल पॅटर्न कॅरी करतोय ज्या सायकोलॉजिकल पॅटर्न्सना रियालिटीचा बेस विशेष नाहीये. ठीक आहे, किंवा आपण असे सायकोलॉजिकल पॅटर्न कॅरी करतोय ज्या सायकोलॉजिकल पॅटर्ननुसार आपण भलेही बिहेव नाही केलं तरी सुद्धा आपण समाधानी होणार आहोत. अशा सायकोलॉजिकल पॅटर्नवर आपलं सुख, आपलं समाधान, आपला आनंद अवलंबून नसतो. आता याचंच अजून एक उदाहरण पाहूयात. अनेक वेळेला असं दिसतं की हे जे कॉलेज गोईंग मुलं किंवा मुली असतात हे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये फारच कॉन्शियस असतात. म्हणजे त्यांचं मत असं असतं की जर का माझ्या आजूबाजूला असलेले सगळेजण रिलेशनशिपमध्ये आहेत पण जर मी रिलेशनशिपमध्ये नसेल, मी जर का सिंगल असेल तर ह्याचा अर्थ मी कुठेतरी मागे पडतोय किंवा मागे हे पडतीये. मला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड जर का नसेल तर ह्याचा अर्थ मी कुठेतरी कमी आहे, त्यावरून कदाचित मला लोक जज करतील. आणि जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये कोणीच नसतं, ते सिंगल असतात, तेव्हा त्यांना कॉम्प्लेक्स येतो. सो आपण जर का सिंगल असू तर आपल्याला या समाजाकडून मान्यता मिळणार नाही, आपण एक व्यवस्थित व्यक्ती आहोत हे हा समाज मान्य करणार नाही, किंवा आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे असं हा समाज कन्सिडर करेल. असं जर का वाटत असेल किंवा असं जर का सायकोलॉजिकल पॅटर्न एखाद्याचा तयार झाला असेल तर हा सायकोलॉजिकल पॅटर्न योग्य आहे का, किंवा हा खरा आहे का, की जसं त्या गाढवाला आपल्याला बांधल्यासारखं फील होतंय तसंच या लोकांना सुद्धा कुठेतरी चुकीच्या सायकोलॉजिकल पॅटर्न्समुळे बांधल्याचा फील येतोय. सांगायचा मुद्दा हा की असे अनेक सायकोलॉजिकल पॅटर्न आपण कॅरी करतोय ज्या सायकोलॉजिकल पॅटर्न्सना आपण खरं तर इतकं सिरियसली घेता कामा नाहीये. अशा सायकोलॉजिकल पॅटर्न्समुळे आपण विचार करत असतो आणि आवाजवी अपेक्षा करत असतो, अशा अपेक्षा ज्या खरं म्हणजे आपण स्वतःकडून नाही करता कामा. आणि त्या अपेक्षा जर का रियालिटीमध्ये नाही उतरल्या, जर का आपले विचार मॅनिफेस्ट नाही झाले तर आपण अस्वस्थ व्हायला लागतो, आपण मनःशांती हरवून बसतो. ज्या अपेक्षा पूर्ण झाल्यावर सुद्धा एक रॅट रेस जिंकल्याच्या आनंद व्यतिरिक्त अजून कुठलाही आनंद मिळणार नाहीये. माणसाचा आनंद, माणसाचं समाधान, माणसाचं सुख या अशा प्रकारच्या सायकोलॉजिकल पॅटर्न्सवर कधीच अवलंबून नसतं. आणि म्हणूनच हे सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होणं गरजेचं आहे, हे सायकोलॉजिकल पॅटर्न नष्ट होणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस गरजेच्या आहेत. आणि म्हणूनच असं म्हणतात की जेव्हा आपण स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करायला सुरुवात करतो तेव्हा या जगाकडे बघायचं आपलं आकलन तर बदलतंच, पण त्याबरोबरच आपण सुखी आणि समाधानी देखील होतो. कारण सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज झाल्यामुळे आपण स्वतःकडूनच आवाजवी अपेक्षा पण ठेवत नाही, आणि त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे विनाकारण अस्वस्थ देखील होत नाही. आता काही सायकोलॉजिकल पॅटर्न्स हे खूप इंटरेस्टिंग असतात. ठीक आहे, म्हणजे समाजामध्ये असलेल्या सगळ्यांनी मिळून एकमताने किंवा एकमेकाशी सहमत होऊन काही सायकोलॉजिकल पॅटर्न इंटेन्शनली तयार केलेले असतात. असे सायकोलॉजिकल पॅटर्न्स या समाजासाठी, समाजाच्या व्यवस्थेसाठी, समाजाची गडी नीट बसवण्यासाठी गरजेचे देखील असतात असं म्हणायला देखील हरकत नाही. काही सायकोलॉजिकल पॅटर्न हे टेम्पररी असतात तर काही सायकोलॉजिकल पॅटर्न हे परमनंट असतात. ठीक आहे, सो टेम्पररी असणाऱ्या सायकोलॉजिकल पॅटर्नमध्ये कुठलं सायकोलॉजिकल पॅटर्न्स येतात, तर एखाद्या विशिष्ट गोष्टीला आपण सगळ्यांनी मिळून विशिष्ट नाव देण्याचे ठरवलेले आहे. ठीक आहे, जे आपल्यावर लहानपणापासून कोरले देखील गेलेले आहे. उदाहरणार्थात एखाद्या बिल्डिंगकडे पाहून आपण काय म्हणतो की ही शाळा आहे. त्याच बिल्डिंगमध्ये जर का उद्या एखादं ऑफिस तयार झालं तर आपण काय म्हणतो, हे एक ऑफिस आहे.
त्याच बिल्डिंगमध्ये जर उद्या एखादा मॉल तयार झाला तर आपण काय म्हणतो, हा एक मॉल आहे. म्हणजे आहे ती बिल्डिंगच आहे, ते सिमेंटचा आणि विटांचा एक तयार केलेला साचाच, पण आपण त्याला म्हणताना वेगळी नावे देत असतो. ठीक आहे, हे देखील टेम्पररी काळासाठी तयार करण्यात आलेले सायकोलॉजिकल पॅटर्न्सच आहेत. कारण काही काळाने हे सायकोलॉजिकल पॅटर्न बदलण्याची देखील शक्यता असते. आणि या बाबतीत देखील आपल्याला हे लक्षात येत आहे की हे सुद्धा सायकोलॉजिकल पॅटर्न्स खरे नाही आहेत. ठीक आहे, हे काही काळासाठी आपल्या सगळ्यांची सोय म्हणून तयार करण्यात आलेले सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत. याचंच अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर असं देता येईल की जेव्हा एखादा व्यापारी किंवा एखादा मोठा बिझनेसमन एखाद्या कंपनीची स्थापना करतो, एखादी कंपनी फॉर्म करतो, तेव्हा ती कंपनी नेमकी कुठे असते. म्हणजे आपण म्हणतो की ही एखाद्या बिल्डिंगकडे बोट दाखवून म्हणतो की ही ती कंपनी आहे, पण खरंच ही बिल्डिंग म्हणजे ती कंपनी असते का. उद्या समजा ती बिल्डिंग पाडण्यात आली तर आपण ती कंपनी पाडली असं तरी म्हणतो का, नाही. मग ती कंपनी नेमकी असते कुठे, ऑन डॉक्युमेंट. काही जण म्हणतील की ती कंपनी ऑन डॉक्युमेंट असते. म्हणजे काय तर आपण सगळ्यांनी मिळून एक कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे की आजपासून अशा नावाची कंपनी आहे असं आपण गृहीत धरणार आहोत. बरोबर, आजपासून अशा विशिष्ट नावाची कंपनी अस्तित्वामध्ये आलेली आहे, या कंपनीचे असे फाउंडर्स आहेत, हे आजपासून आपण गृहीत धरणार आहोत. एखादी व्यक्ती जर आपल्याकडे आली आणि म्हणली की कुठे कंपनी आहे, दाखवा आम्हाला तुमची कंपनी कुठे आहे, तर आपण दाखवू शकणार आहोत नाही. हे देखील सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत जे टेम्पररी काळासाठी बनवण्यात आलेले आहेत, आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठीच, पण टेम्पररी काळासाठी हे सायकोलॉजिकल पॅटर्न्स क्रिएट करण्यात आलेले आहेत. हे सायकोलॉजिकल पॅटर्न्स आपल्या सोयीसाठी बनवण्यात आलेले असल्यामुळे हे नष्ट केले नाहीत तरी चालू शकतात. वेळेनुसार ते ऑटोमॅटिकली नष्ट होतात किंवा होत पण नाहीत. म्हणजे ती विशिष्ट गोष्ट जेव्हा नष्ट होते तेव्हा ते सायकोलॉजिकल पॅटर्न देखील नष्ट होतात असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर येतात ते आपण सगळ्यांनी एकमताने एकमेकाशी सहमत होऊन तयार केलेले परमनंट सायकोलॉजिकल पॅटर्न्स. असे कुठले परमनंट सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत तर एका विशिष्ट कागदाला, अशा आयताकृती विशिष्ट कागदाला आजपासून आपण सगळे पैसा कन्सिडर करणार आहोत. हे खरं आहे, ही रियालिटी आहे. आपण सगळ्यांनी मिळून गृहीत धरलेलं आहे की आपण सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे की आजपासून याला नोट म्हणायचं. इन रियालिटी तो कागदच आहे. बरोबर, त्याचबरोबर अजून एक उदाहरण असं देता येईल की दोन जमिनींच्या मध्ये एखादी रेष मारायची आणि ठरवायचं की त्या रेषेच्या पलीकडचा भाग तुमचा, अलीकडचा भाग आमचा. अशी रेष खरी अस्तित्वामध्ये असते. मग या रेषेच्या पलीकडच्या भागाला तुमचा देश मानायचं, या रेषेच्या अलीकडच्या भागाला आमचा देश म्हणणार. निसर्गतः अशी देशांची आखणी करण्यात आलेली आहे की ही मानव निर्मित आहे. आणि मग आपण लहानपणापासून शिकतो की हा देश इथे, तो देश तिथे, एवढा भाग म्हणजे हा देश, तेवढा भाग म्हणजे तो देश. हे सुद्धा समाजाकडून तयार करण्यात आलेले सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत, पण हे परमनंट सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत, हे टेम्पररी नाही आहेत. बरोबर, जोपर्यंत एखादा देश दुसऱ्या देशावर हल्ला करून तो देश काबीज करत नाही तोपर्यंत तो सायकोलॉजिकल पॅटर्न चेंज होणार नाहीये. हे जे तयार केलेले सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत, त्या सायकोलॉजिकल पॅटर्न्सनुसार देखील आपल्या अपेक्षा बदलत असतात. जर विशिष्ट कागदाला नोट असं म्हणलं जात असेल तर तो विशिष्ट कागद माझ्याकडे असायला हवा. त्या विशिष्ट कागदाला नोट म्हणलं गेल्यामुळे मला त्या विशिष्ट कागदाबद्दल अट्रॅक्शन निर्माण झालेलं आहे. कारण आपण सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे की ज्या व्यक्तीकडे हा विशिष्ट कागद असेल त्या व्यक्तीला त्या कागदाच्या बदल्यामध्ये तुम्ही कुठलीही वस्तू देणं बंधनकारक आहे. सो या विशिष्ट कागदाच्यामुळे जर का मला कुठली तरी वस्तू मिळणार असेल तर माझ्याकडे हा विशिष्ट कागद असायलाच हवा. सो एकतर आपण सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे की या विशिष्ट कागदाला महत्त्व द्यायचं आणि त्यानुसार आपल्या अपेक्षा देखील डेव्हलप झालेल्या आहेत. ओके, आणि मग याच्यानुसार आपली लोकांच्याकडे, इतर माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील चेंज होतो. ज्या व्यक्तीकडे हा विशिष्ट कागद ज्या व्यक्तीकडे सगळ्यात जास्त असेल त्या व्यक्तीला आपण रिस्पेक्ट करतो, आणि ज्या व्यक्तीकडे हा विशिष्ट कागद नाही आहे त्या व्यक्तीला आपण तेवढा रिस्पेक्ट करायला जात नाही. बरोबर, आणि या ज्या रेषा मारलेल्या आहेत, या ज्या जमिनीवर मारलेल्या रेषा आहेत, ज्या रेषेच्या पलीकडचा देश वेगळाच आहे आणि अलीकडचा देश आमचा आहे, त्यानुसार मग आपली बांधिलकी पण ठरत असते की मी जर का या देशाचा रहिवासी आहे तर माझी बांधिलकी या देशाशी संबंधित असणार आहे. या देशामध्ये असणाऱ्या लोकांनाच मी माझे बांधव मानणार आहे. या चहूबाजूने असलेल्या रेषेच्या त्या साईडला जे कुठले देश असतील त्या देशामधल्या लोकांना कदाचित मी माझे बांधव वगैरे मानणार नाही, कारण तो माझा देश मी मानत नाही.
हे सुद्धा सगळे सायकोलॉजिकल पॅटर्न या समाजाने आपल्यावर तयार केलेले आहेत. या सायकोलॉजिकल पॅटर्न्सच्या बाबतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारता येतो की हे दोन्ही सायकोलॉजिकल पॅटर्न्स खरे आहेत का? त्यानुसार आपण इतरांशी आपलं वागणं ठरवावं का? मी कोणाशी कसं वागायचं, मी कोणाशी काय बिहेव करायचं, मी कोणाच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये काय भावना असायला हव्यात, हे त्या विशिष्ट कागदानुसार किंवा त्या विशिष्ट मारलेल्या रेषेनुसार मी ठरवणं योग्य आहे का? की जी गोष्ट मूळ सगळ्यांमध्ये सेम आहे की तू पण माणूस आहेस, मी पण माणूस आहेस, रेषेच्या पलीकडचा पण माणूस आहे, रेषेच्या अलीकडचा सुद्धा माणूस आहे, यानुसार मी त्यांच्याशी माझं बिहेव करणं गरजेचं आहे की माझे ते सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत की माझ्याकडे हा कागद आहे जो त्याच्याकडे नाहीये, किंवा मी या रेषेच्या अलीकडचा आहे तो या रेषेच्या पलीकडचा आहे, त्यानुसार मी त्या व्यक्तीबद्दलचं माझं वागणं ठरवायला हवं. यानुसार ठरतं की हे सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज व्हायला हवेत का? हे सायकोलॉजिकल पॅटर्न देखील इरेज व्हायला हवेत, पण ते इरेज होतील की नाही माहित नाही, कदाचित कधीच होणार नाहीत. कारण हे सायकोलॉजिकल पॅटर्न माणसाने आपल्या सोयीसाठी ठरवलेले आहेत, एकमेकांमध्ये भेद निर्माण करण्यासाठी नाही. आणि आता असे काही अत्यंत महत्त्वाचे सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत जे खोडले जायलाच हवेत, जे मानवनिर्मितच आहेत आणि जे खोडले जायलाच हवेत. जोपर्यंत हे सायकोलॉजिकल पॅटर्न खोडले जात नाही तोपर्यंत माणसामध्ये एकी निर्माण होणार नाही. किंवा हे ते सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत ज्या सायकोलॉजिकल पॅटर्नचा फायदा व्हायच्या ऐवजी तोटाच जास्त आहे. या सायकोलॉजिकल पॅटर्नमुळे मानवाची आजपर्यंत फक्त आणि फक्त हानीच झालेली आहे. हे सायकोलॉजिकल पॅटर्न खोडले जाणं खूप गरजेचं आहे. ते कुठले सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत आता पाहूयात. जोपर्यंत एखाद्या सायकोलॉजिकल पॅटर्नमुळे मानवाची हानी होत नाहीये तोपर्यंत ते सायकोलॉजिकल पॅटर्न्स ठीक आहेत. पण जर काही सायकोलॉजिकल पॅटर्न्समुळे पूर्ण मानव जातीची हानी होत असेल तर ते सायकोलॉजिकल पॅटर्न जितक्या लवकर जमतील तितक्या लवकर नष्ट व्हायला हवेत. असे कुठले सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत? तर त्यामधला सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत हानिकारक सायकोलॉजिकल पॅटर्न्स म्हणजे आपल्याला जन्माला आल्यापासून सांगितलं गेलंय किंवा या गोष्टीचं हॅमरिंग केलं गेलेलं आहे की तुम्ही ज्या घरामध्ये जन्माला येता, तुम्ही ज्या वडिलांच्या पोटी जन्माला येता, ते वडील, ती आई किंवा ते घर जो धर्म फॉलो करत असेल तोच धर्म तुम्हाला देखील फॉलो करावा लागेल. तुम्ही देखील त्याच धर्माचे आहात. तुमचा देखील तोच धर्म आहे जो धर्म तुमच्या वडिलांचा किंवा तुमच्या आईचा किंवा तुमच्या कुटुंबाचा आहे. हे सायकोलॉजिकल पॅटर्न्स आपल्याला लहानपणापासून सांगितले जातात. हे संस्कार आपल्यावर लहानपणापासून केले जातात. फक्त आईवडिलांकडून नाही तर पूर्ण समाजाकडून आज हा नियमच करण्यात आलेला आहे की तुम्ही तोच धर्म फॉलो करायला हवा जो धर्म तुमच्या वडिलांनी फॉलो केलेला आहे, तुमच्या कुटुंबाने फॉलो केलेला आहे. आणि आपल्याला देखील या बाबतीमध्ये काहीच ऑब्जेक्शन नसतं. आपण देखील हो मी या धर्माचा आहे असं म्हणून त्या धर्माबद्दल अभिमान बाळगतो. त्या धर्माच्या बाजूने आपण भांडाभांडी करायला सुद्धा तयार असतो. मला म्हणजे या बाबतीमध्ये हसू येण्यासारखी गोष्ट अशी की अनेक घरामध्ये पाहायला मिळतं की वडिलांचा बिझनेस मुलगा पुढे चालू इच्छित नसतो. मुलाचं म्हणणं असतं की नाही, मला माझा स्वतःचा बिझनेस हवा, माझा स्वतःचा मला बिझनेस हवा जो मी शून्यापासून स्टार्ट करणार, मला माझ्या स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायचं आहे, स्वतःच्या नावावर मला काहीतरी करायचं आहे. किंवा काही घरामध्ये असं असतं की वडील ज्या क्षेत्रामध्ये असतील ज्या क्षेत्रामध्ये मुलगा जाऊ इच्छित नाही, वडील इंजिनियर असतील, वडील सायन्सवाले असतील तर मुलगा म्हणतो की नाही मला काहीतरी वेगळं करायचं आहे. पण धर्माच्या बाबतीमध्ये मात्र आपण बिनधास्त आपल्या वडिलांचा आपल्या कुटुंबाचा धर्म पुढे घेऊन जायला तयार असतो. मला खूप या बाबतीमध्ये असं वाटतं की या बाबतीमध्ये का आपलं ऑब्जेक्शन नाही आहे, का आपण असा विचार करत नाही की मला स्वतःला हा डिसिजन घ्यायचा आहे की मी कुठला धर्म फॉलो करायला हवा, मला ठरवू देत की मला कुठला धर्म हवा आहे. हे आज आपल्या समाजामध्ये कोणीच याची मागणी करत नाहीये. ठीक आहे, या समाजाने जो नियम घालून दिलेला आहे त्या नियमानुसार आपण चालतोय. हे सायकोलॉजिकल पॅटर्न चेंज होणं गरजेचं आहे. आता इथे हा प्रश्न अनेकांच्या मनात देऊ शकतो की पण काय हरकत आहे, समजा वडिलांचा धर्म मी पुढे फॉलो केला तर हरकत काय, का ऑब्जेक्शन आहे? तर त्यामागचं मुख्य कारण हे आहे की अध्यात्मामध्ये आम्ही असं म्हणतो की कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस हे एखाद्या डॉक्टरसारखी असते.
डॉक्टरसारखी असते याचा अर्थ काय, तर एखाद्या डॉक्टरचा मला गुण आला म्हणजे तुम्हाला येईलच असं नाही, किंवा एखाद्या डॉक्टरचा मला गुण आला नाही म्हणजे तो इतरांना देखील येणार नाही असं नाही, बरोबर. आणि त्यामुळे मला कुठल्या डॉक्टरचा गुण येतोय ते मी शोधणं गरजेचं आहे, राईट. एखाद्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा तुम्हाला गुण आला म्हणजे मला येईल असं नाही. तसंच कुठली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस मला लागू होतीये हे देखील मी स्वतः शोधणं गरजेचं आहे. कुठल्याही धर्माचा पाया शेवटी अध्यात्मच होता कोणी एकेकाळी. अजूनही आपण असं कन्सिडर करूयात, किंवा अजूनही खरं म्हणलं तर हे सत्य आहे की कुठल्याही धर्माचा पाया हा शेवटी अध्यात्मच असतो, बरोबर. अध्यात्माच्या पायावरच पूर्ण धर्माची उभारणी किंवा निर्मिती झालेली असते. जर एखाद्या धर्माचा पाया हा अध्यात्म असतो आणि त्यानुसार स्पिरिच्युअल प्रॅक्टिस त्या धर्मामध्ये सांगितलेली असते, तर मला कुठल्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा म्हणजेच कुठल्या धर्माचा फायदा होतोय ते मी स्वतः ठरवणं गरजेचं आहे. इतरांना सांगण्यावरून मी माझी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ठरवता कामा नाहीये, मग त्याचा फायदा देखील होणार नाहीये. आणि म्हणून जसं मी कुठली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करायची हे मी स्वतः ठरवणं गरजेचं आहे, अगदी तसंच मी कुठला धर्म फॉलो करायचा आहे ते देखील मी स्वतः ठरवणं गरजेचं आहे. माझे वडील जी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतात जरुरी नाही की ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस मला देखील फायदेशीर ठरेल. तसंच माझे वडील जो धर्म फॉलो करतायत तोच धर्म मी फॉलो केल्यावर मला त्याचा फायदा होईल याची गॅरंटी नाही. आणि म्हणूनच तुमच्या वडिलांचा, तुमच्या कुटुंबाचा जो कुठला धर्म आहे तोच धर्म आपण स्वतः फॉलो करणं, हा सायकोलॉजिकल पॅटर्न जो समाजाने घालून दिलेला आहे तो इरेज होणं खूप गरजेचं आहे. पण खरं सांगायचं तर याच्याही पलीकडे जाऊन मला बऱ्याचदा असं वाटतं की धर्म ही संकल्पनाच आजच्या काळामध्ये नष्ट व्हायला हवी. कारण या धर्म नामक संकल्पनेने आपल्यामध्ये आज जेवढे भेद निर्माण केलेले आहेत तेवढे क्वचितच कुठल्या इतर संकल्पनेने तयार केले असतील. ओके, आपल्याला आपल्या स्वतःच्या धर्माचा अभिमान असणं चूक नाहीये, पण इतर धर्माच्या लोकांशी असलेलं वागणं जर तुम्ही तुमच्या धर्मानुसार ठरवणार असाल आणि तुम्ही अयोग्य वागत असाल, तुम्ही त्यानुसार लोकांना जज करत असाल, एखाद्या विशिष्ट धर्माची लोक म्हणजे फक्त वाईट, हे जर का आपण कन्सिडर करणार असू तर त्यावर माझं ऑब्जेक्शन आहे. आता काही जणांचं असं म्हणणं असेल की अरे स्पिरिच्युअलिटी हा विषय सुरू असताना हा अचानक रिलिजनमध्ये कसा काय घुसला. तर त्यामागचं कारण हे की एक काळ असा होता की धर्मामध्ये अध्यात्म होतं, आजचा काळ असा आहे की अध्यात्माच्या मध्ये धर्म येतोय. म्हणजे अध्यात्म असं सांगतं की आपण सगळे एक आहोत, जो सूक्ष्म घटक, जो एक्स एलिमेंट माझ्या अंतरंगामध्ये आहे तोच सूक्ष्म घटक, तोच एक्स एलिमेंट एकन एक मानवाच्या अंतरंगामध्ये आहे. असं असताना जर का मी दोन व्यक्तींमध्ये केवळ आणि केवळ धर्मावरून भेद करणार असेल तर याचा अर्थ असा होतो की हे अध्यात्माच्या विरुद्ध आहे. ओके, कारण अध्यात्मामध्ये देखील असं सांगितलं जातं की जेव्हा तुम्ही एनलायटनमेंटची अनुभूती घेता, जेव्हा तुम्हाला एनलायटनमेंटचा म्हणजे आत्मसाक्षात्काराचा अनुभव येतो, तेव्हा तुमच्या हे लक्षामध्ये येतं की अरे आपण सगळे वेगवेगळे नाहीच आहोत, फक्त ही शरीरं वेगवेगळी आहेत. आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये एकच गोष्ट आहे, एकच सूक्ष्म घटक आहे, आपण सगळे एक आहोत. ही अध्यात्माची शिकवण आहे. असं असताना जर का धर्माच्या नावाखाली आपण एकमेकांमध्ये भेद निर्माण करत असू तर हा धर्म नावाचा सायकोलॉजिकल पॅटर्न सुद्धा नष्ट व्हायला हवा. मी कुठल्याही एका धर्माबद्दल बोलत नाहीये, कुठलाही धर्म असो, ठीक आहे, कुठलाही धर्म असो, जर का त्या धर्माबद्दलचे आपले सायकोलॉजिकल पॅटर्न इतके स्ट्रॉंग असतील, इतके रिजिड असतील की जे आपण सोडायलाच तयार नाही आहोत, दोन माणसांमध्ये भेद नाहीये हे आपण मानायलाच तयार नाही आहोत, असं असेल आणि त्यानुसार जर का आपण एखाद्या व्यक्तीबद्दलचं आपलं वागणं कसं काय असायला हवं हे ठरवत असू तर माझं ऑब्जेक्शन आहे. तर या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात, कारण धर्मापेक्षा अध्यात्म जास्त महत्वाचं आहे. जर का आध्यात्मिक शिकवण आणि धर्माची शिकवण यामध्ये फरक असेल तर मी अध्यात्माच्या शिकवणीला पहिला प्रेफरन्स देतो. या बाबतीमध्ये अनेक जणांचं असं म्हणणं असण्याची शक्यता असते, किंवा अनेक जण मला असं म्हणतात देखील की तू धर्म ही संकल्पना संपवण्याबद्दल कसं काय बोलतोस. तर या बाबतीमध्ये माझं म्हणणं असं आहे की जर आपण जातीभेद संपवण्याबद्दल बोलू शकतो तर मग धर्मभेद संपवण्याबद्दल का नाही बोलू शकत. जी गोष्ट माणसामाणसामध्ये भेद निर्माण करते ती गोष्ट संपायलाच हवी. आपण जसं म्हणतो की ही जात खालची आणि ती जात वरची असा भेदभाव करणं योग्य नाही, असंच हा धर्म चांगला तो धर्म वाईट, त्या धर्माची सगळी माणसं वाईट असा भेदभाव करणं देखील योग्य नाही. हे सत्सद विवेक बुद्धी जागृत असण्याचेच एक लक्षण नाही का.
ठीक आहे. त्यामुळे जर का आपल्या समाजामध्ये गेले अनेक वर्ष जातीभेद संपवण्याचा विषय चालू आहे, तर आता वेळ आलेली आहे की बाबा धर्मभेद संपवण्याचा देखील विषय सुरू करायला हवा. आपण असं म्हणतो की आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत आणि आपण सगळे वेल एज्युकेटेड आहोत, पण माझं असं म्हणणं आहे की जर तुमचं सायकोलॉजिकल पॅटर्न तुमचं शिक्षण इरेज करत नसेल किंवा तुमचं शिक्षण तुमचं सायकोलॉजिकल पॅटर्न क्रिएट करत नसतील, तर त्या शिक्षणाला काहीच अर्थ नाही आहे. जर का तुमच्यामध्ये काही चुकीचं सायकोलॉजिकल पॅटर्न फीड करण्यात आलेले असतील, जर तुमच्यामध्ये काही चुकीचं सायकोलॉजिकल पॅटर्न कोरले गेले असतील आणि जर ते खोडण्याची जबाबदारी तुमचं शिक्षण घेत नसेल, तर अशा व्यक्तीला मी अशिक्षितच म्हणेन. ओके, सायकोलॉजिकल पॅटर्न फक्त स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसच्या मुळेच खोडले जातात असं नाही. जर एखादा सायकोलॉजिकल पॅटर्न हा हॅमरिंगच्यामुळे क्रिएट होत असेल, तर तो सायकोलॉजिकल पॅटर्न ऑपोजिट थॉटच्या हॅमरिंगमुळे इरेज देखील होऊ शकतो. आणि हेच काम खरं म्हणजे शिक्षण करत असतं. आणि म्हणूनच एखाद्या छोट्या आणि एकदम साध्या एकदम गरीब घरातला मुलगा सुद्धा आयुष्यामध्ये खूप मोठं काम करून दाखवत असतो. त्यामागचं कारणच आहे, कारण त्याचे सायकोलॉजिकल पॅटर्न शिक्षणाने चेंज केलेले असतात. एखाद्या छोट्या घरात असलेल्या मुलाचं सायकोलॉजिकल पॅटर्न त्या घरामध्ये असलेल्या इतर व्यक्तींकडून देखील क्रिएट केले गेले असण्याची शक्यता असू शकत होती, पण त्याच्या चांगल्या शिक्षणाच्यामुळे त्याचं सायकोलॉजिकल पॅटर्न चेंज झाले आणि देन तो काहीतरी समाजातली एक मोठी व्यक्ती बनू शकला. त्यानुसार त्याने कुठलं तरी आदरणीय काम देखील करून दाखवलेलं असतं. तुमचं शिक्षण जर तुमचं सायकोलॉजिकल पॅटर्न चेंज करत नसतील, तुमचं शिक्षण तुम्हाला फक्त पैसा कसा कमवायचा किंवा आपला उदरनिर्वाह कसा करता येईल हेच जर का शिकवत असेल, तर मला नाही वाटत त्या शिक्षणाचा काही फायदा आहे. कारण अनेक जण शिक्षणाशिवाय सुद्धा पैसा कमवतात. येते लक्षात. तुमच्या शिक्षणाचा महत्त्वाचा उद्देश हाच असायला हवा की तुमचे चुकीचे सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज करणं आणि त्याच्या जागी योग्य, तुमच्यासाठी गरजेचे असे सायकोलॉजिकल पॅटर्न क्रिएट करणं. दॅट्स इट. सो या सगळ्या सायकोलॉजिकल पॅटर्नच्या माध्यमातून आपल्याला हेच लक्षामध्ये येतंय की असे अनेक चुकीचे सायकोलॉजिकल पॅटर्न्स आपल्यावर कोरले गेलेले आहेत, जे खरं म्हणजे अस्तित्वामध्ये नाहीच आहेत. आपल्याला असं वाटतंय की आपण कुठल्या तरी बंधनामध्ये आहोत. आपल्याला असं वाटतंय की या सायकोलॉजिकल पॅटर्ननुसारच आपल्याला बिहेव करणं गरजेचं आहे, पण असं अजिबात नाही आहे. आपण चुकीचे सायकोलॉजिकल पॅटर्न स्वतःवर कोरून घेतलेले आहेत आणि त्या सायकोलॉजिकल पॅटर्ननुसार आपण अपेक्षा करतोय आणि त्या अपेक्षांची पूर्तता व्हावी अशी आपली इच्छा आहे. खरं सांगायचं तर हे सायकोलॉजिकल पॅटर्न खरे नाहीच आहेत. जसं त्या गाढवाला असं वाटतंय की आपल्याला बांधलं गेलेलं आहे, तसंच आपल्या सगळ्यांना देखील असं वाटतंय की आपण बांधले गेलेले आहोत. कारण चुकीच्या गोष्टींमुळे, चुकीच्या सायकोलॉजिकल पॅटर्नमुळे आपण चुकीच्या गोष्टींची अपेक्षा करतोय आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धावपळ चालू आहे, कष्ट घेतोय. राईट. सांगायचा मुद्दा हा की अद्वैत वेदांतामधली गोष्ट हेच सांगू इच्छिते की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी खऱ्या नाही आहेत, पण आपण त्याला खरं मानतोय. आपण आपल्या स्वतःला हे सांगायला हवं की हे खरं नाही आहे, हे खोटं आहे, हे सत्य नाही आहे, हे असत्य आहे, आणि जे सत्य आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. अध्यात्म आपल्यासमोर कायम सत्यस्थिती आणत असतं. आणि म्हणूनच मी मागच्या एका व्हिडिओमध्ये असं म्हणालो होतो की एखादी व्यक्ती भौतिक लेवलला जरी एखादं सत्य शोधण्याचा प्रयत्न करत असेल, तर समजून घ्यावं की ती व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर चालत आहे. कारण सत्य कुठलंही असो, कुठलंही सत्य तुम्ही मिळवत असाल तर ते तुम्हाला इनडिरेक्टली पारलौकिक सत्यापर्यंतच घेऊन जात असतं. आणि म्हणून फक्त पारलौकिक सत्य शोधणाऱ्या व्यक्तीलाच एनलायटन्ड म्हणायला हवं असं अजिबात नाही. जे भौतिक सत्य शोधतात, जे भौतिक सत्य समजून घेतात, चुकीच्या गोष्टी रिजेक्ट करतात, चुकीच्या गोष्टी आयुष्यातून काढून टाकतात, चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये आत्मसात करतात, त्या लोकांना सुद्धा एनलायटन म्हणायला काहीच हरकत नाही. ही सुद्धा एनलायटनमेंटच आहे. भौतिक आयुष्य जगताना सुद्धा जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टी, चुकीचे सायकोलॉजिकल पॅटर्न्स खोडून टाकता, तेव्हा त्याला सुद्धा एनलायटनमेंटच म्हणायला काहीच हरकत नाही. जिथे असत्य आहे तिथे असत्य काढून सत्याची पेरणी करणं, यालाच एनलायटनमेंट म्हणतात. मग कदाचित ते असत्य भौतिक देखील असू शकतं, अभौतिक देखील असू शकतं. ठीक आहे. किंवा त्याच्या जागी ज्या सत्याची पेरणी करतोय ते सत्य भौतिक देखील असू शकतं किंवा पारलौकिक देखील असू शकतं. आणि म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारचं सत्य जरी शोधत असाल किंवा शोधून काढलं असेल किंवा ते सत्य रिअल लाईफमध्ये अप्लाय करत असाल, तरी सुद्धा तुम्ही स्वतःला एनलायटन म्हणून घ्यायला काहीच हरकत नाही. शेवटी सत्य हे सत्य असतं आणि जी व्यक्ती सत्य शोधते त्या व्यक्तीला एनलायटन पर्सन असं म्हणलं जातं.
हीच शिकवण ही गोष्ट आपल्याला देऊ इच्छिते. अध्यात्मामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण हळूहळू पाहणारच आहोत. इथून नंतर जे काही व्हिडिओ येतील त्या व्हिडिओमध्ये, सगळ्यामध्ये नाही पण काही व्हिडिओमध्ये आपण अशा गोष्टींचा आधार घेणारच आहोत. कारण अध्यात्म ही अशी गोष्ट आहे ज्या गोष्टींसाठी रूपकं किंवा उदाहरणं देणं खूप गरजेचं आहे. उदाहरणांशिवाय किंवा रूपकांशिवाय किंवा अशा प्रकारच्या गोष्टींशिवाय अध्यात्म कदाचित समजावता येणार नाही. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं म्हणलो होतो की आत्मतत्व किंवा एनलायटनमेंट याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे, पण ते व्यक्त नाही करतायत. अशा वेळेला ते व्यक्त करण्यासाठीच म्हणून या गोष्टींचा आधार घेतला जातो. त्यामुळे याच्या नंतर देखील अनेक व्हिडिओ येणार असून त्या व्हिडिओजमध्ये कधी कधी आम्ही अशा गोष्टींचा वापर करू. या गोष्टी तुम्हाला नक्की आवडतील. या गोष्टी फक्त अद्वैत वेदांतमध्ये नाही आहेत, तर या गोष्टी काही भारतीय उपनिषदांमध्ये देखील आहेत. सो वेळोवेळी आपण अशा गोष्टींचा आधार घेतच राहणार आहोत. जर तुम्हाला या गोष्टी आवडत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या काही शंका असतील तर आम्हाला कमेंट करून विचारा. आम्ही त्या शंकांचे निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करू. सो गाईज, हा होता आजचा व्हिडिओ. इथे मी कोणाच्याही भावना दुखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाहीये. मी कुठल्याही एका विशिष्ट धर्माबद्दल देखील भाष्य नाही केलेलं. मी मूळ धर्म या संकल्पनेबद्दल भाष्य केलेलं आहे आणि अशा अनेक गोष्टींबद्दल मी या व्हिडिओमध्ये भाष्य केलेलं आहे. सो त्या एकाच विषयावर बोलणं या उद्देशाने हा व्हिडिओ क्रिएट केलेला नसून आपल्याला सत्य काय आहे ते समजावं, आपण सत्य शोधण्याचा प्रयत्न करावा या उद्देशाने, केवळ आणि केवळ या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. सो हा व्हिडिओ कसा वाटतोय बघा. जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस किंवा मेडिटेशन गरजेचं आहे. त्यामुळे मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे, सायनिंग ऑफ.